व्हेरी गुड इव्हनिंग एव्हरीवन. आवाज येतोय क्लिअर सर्वांना माझा? सर्वांनी व्हिडिओ ऑन करायचे. ओके एव्हरीवन. ओके, आता मला सांगा, तुम्हाला माहितीये का, तुम्ही जिथून झूम मीटिंग जॉईन करता, व्हॉट्सअपचा जो बॅच ग्रुप आहे, तर त्याच्यातून B33 जे बॅच आहे, ग्रुपला नाव आहे बघा B33, तर त्या बॅच मधून कोण कोण आहेत? B33 बॅच मधून थम्सअप दाखवायचंय. आता तुम्ही झूम मीटिंग जॉईन केली जी व्हॉट्सअपच्या बॅच ग्रुप मधून, तर बॅच ग्रुपचं नाव दिसतंय तिथे समोरच. तर B33 बॅच मधून कोण कोण आहे? ओके, श्रिया आहे अजून. आणि सर्वांनी व्हिडिओ ऑन ठेवायचे एव्हरीवन. सर्वांनी कंपल्सरी क्लास व्हिडिओ ऑन ठेवून अटेंड करायचा आहे. ओके, जर व्हिडिओ ऑन ठेवण्यासाठी काही प्रॉब्लेम असेल तर तसं मेसेज मध्ये सांगायचं आहे. ओके एव्हरीवन, आता डे 1 पासून तुम्ही क्लास अटेंड करताय. डे 1 टू डे 10 कसं वाटलं तुम्हाला एक्सपिरियन्स? कोण शेअर करेल क्रिएटर चेस अकॅडमी मधला तुमचा एक्सपिरियन्स? ज्याला पण अकॅडमी मधला एक्सपिरियन्स शेअर करू वाटत असेल त्यांनी हँड रेज करा. यस, श्रिया. सर, मला क्लास जॉईन करायच्या आधी चेस यायचं, पण एवढं पण बेसिक पण एवढं नाही यायचं. पण जेव्हापासून मी क्लासेस जॉईन केले तेव्हापासून मला मूव्ह समजतात आहे आणि समजतंय की कोणत्या पीसची काय मूव्ह आहे. ओके, व्हेरी गुड. अजून? यस, रुद्र. सर, ऍक्च्युली मला चेस बेसिक माहिती होतं, पण जेव्हापासून मी क्रिएटर्स चेस अकॅडमी जॉईन केलं तेव्हापासून मला खूप नवीन शिकायला भेटलं आणि मला म्हणजे चेस यस, रुद्र. आणि माझा चेस मध्ये अजून इंटरेस्ट वाढलाय. ओके रुद्र, व्हेरी गुड. यस, दर्शिता. सर, मला पण आधी बेसिकच चेस येत होतं, पण जेव्हापासून मी क्लास लावलाय मला खूप नवीन शिकायला भेटले. चेस मधला इंटरेस्ट पण वाढलाय आणि मला अजून चेसच्या अजून नव्या नव्या गोष्टी, नोटेशन वगैरे बाकीचं सुद्धा सगळं कळलंय आणि सगळं नीट कळतंय सर जे समजतायत ते. ओके, व्हेरी गुड दर्शिता. ओके एव्हरीवन, आता मला सांगा, आता लास्ट फ्रायडेला, मागच्या फ्रायडेला टुर्नामेंट झाली होती बरोबर? तर त्याच्यामध्ये हँड रेज करा, टॉप 5 मध्ये कोण कोण होतं? लास्ट फ्रायडेला टुर्नामेंट झाली होती, त्याच्यामध्ये टॉप 5 ला कोण कोण होतं? टॉप 5 मध्ये स्मिथ आहे का प्रेझेंट? स्मिथ. येस, चेतन अनम्यूट करायचंय. सर, चेतन, तुझं नाव चेतनच आहे ना? नाही सर, शौर्य आहे. मग तिथे समोर जिथे झूम मीटिंग मध्ये नाव दिसतंय ना, ते तिथे नाव चेंज करायचं.
ओके, स्मिथ अनम्यूट करायचंय. स्मिथ हा सर. स्मिथ मला सांग, आता लास्ट फ्रायडेला टुर्नामेंट खेळलेलो आपण, तर त्याच्यामध्ये फर्स्ट होता ना तू? हा. ओके एव्हरीवन, सर्वांनी लक्ष द्या आता मी काय सांगतोय. स्मिथ नोटेशन क्लिअर आहेत ना तुझ्या 100%? हा. आता स्मिथ मला सांग, नेटवर्कचा इश्यू वगैरे नाही होणार ना तुझा? म्हणजे होणार तेवढं. झूम मीटिंग मधून एक्झिट नाही होत ना कधी असं? नाही. ओके, आता सर्वांनी लक्ष द्या. आता आपण ब्लाइंड फोल्ड बघणार आहोत की ब्लाइंड फोल्ड म्हणजे काय. तर ब्लाइंड फोल्ड म्हणजे काय, तुमच्यापैकी एक जण कोणीतरी, आणि स्मिथ मला सांग, बॅकग्राऊंड मध्ये आवाज नाही यायला पाहिजे बिलकुल. आता आपण ब्लाइंड फोल्ड गेम खेळणार आहोत. ब्लाइंड फोल्ड म्हणजे काय, तर इथे समोर चेसबोर्ड शेअर करतील सर, आणि त्याच्यानंतर स्मिथ चेसबोर्ड वरती बघून खेळेल आणि मी डोळ्यांना पट्टी बांधून मूव सांगेल. स्मिथ मला त्याच्या मूव सांगेल आणि मी डोळ्यांना पट्टी बांधून माझ्या मूव सांगेल. फक्त आपण मूव्ज वरती खेळणार आहोत. लक्षात आलं सर्वांना? ओके, तर याच्यामधून मला तुम्हाला काय शो करायचंय की चेस खेळण्याने फक्त तुम्हाला असं करिअर मध्ये किंवा टुर्नामेंट मध्येच फायदा नाही होत, पण तुमची ब्रेनची कॅपॅसिटी एवढी वाढू शकते की जो गेम बघून खेळायला अवघड जातो ते पुढे जाऊन आपण डोळे बंद करून पण खेळू शकतो. स्मिथ समजलं तुला? आणि मग स्मिथ काय करायचंय, व्हिडिओ बंद नाही करायचा आणि म्यूट नाही होऊन द्यायचं स्वतःला. ठीक आहे. ओके किरण सर, मी तुम्हाला होस्ट केलंय. चेसबोर्ड शेअर करा आता. मला स्मिथ सांग, तू कोणत्या कलरने कम्फर्टेबल आहेस खेळायला? वाईट. ओके, चेसबोर्ड दिसतं स्मिथ क्लिअर तुला? हा क्लिअर. बाकीच्यांना दिसतोय क्लिअर चेसबोर्ड? ओके, आपण आता स्मिथ काही मूव्ह करूयात सॅम्पल साठी. ओके, मूव्ह करायची, तुझी मूव्ह सांगायची आहे. येस स्मिथ, काय खेळणार व्हाईट करून? तुझी मूव्ह सांगणार तू आणि मी माझी मूव्ह सांगणार. आता सांगू का लगेच? हो लगेच. नाईट C3. त्याला D5. E3. त्याला E5. D4. ओके, समजलं स्मिथ? हम्म. ओके किरण सर, रिसेट करायचा बोर्ड. येस. आणि स्मिथ बॅकग्राऊंड मध्ये आवाज नाही होऊन द्यायचा. ओके, मला आता स्क्रीन थोडी क्लिअर नाही दिसत आहे. थोडे वेट. दिसते का? हा आता दिसतंय. ओके एव्हरीवन, बाकीच्यांना दिसतोय बोर्ड क्लिअर? चेस बोर्ड क्लिअर दिसतोय सर्वांना?
यस एव्हरीवन, प्रत्येकाने थम्सअप दाखवायचं, रिप्लाय द्यायचं प्रत्येकाने. चालू करू? यस स्मिथ, स्टार्ट युअर गेम. E4, त्याला E5, knight F3, त्याला नाईट C6, D4, त्याला E क्रॉस D4, knight cross D4, त्याला नाईट F6, bishop C4, काय सांगितलं बाबा? sir bishop C4. त्याला D6, Knight C3, त्याला बिशप E7, knight F3, त्याला शॉर्ट कॅसल, B3, काय B3, B3, स्मिथ बरोबर आहे ना? B3. हा बरोबर आहे. त्याला बिशप G4,
H3. त्याला बिशप H5. Queen D2. त्याला बिशप क्रॉस F3. G into F3. त्याला नाईट E5. F4. त्याला नाईट F3. Queen D. King D1. चेक आहे. किंग D1 ना स्मिथ. काय बोलला? king- किंग बोलला king का D1. हा? किंग D1. K D1. ओके. त्याला नाईट क्रॉस D2. Bishop cross D2. त्याला C6.
Book G1. त्याला G6. F5. त्याला D5. E into D5. त्याला नाईट क्रॉस D5. Knight E4. नाईट E4 ना. नाईट E4. ओके.
त्याला क्वीन D7. Bishop C3. त्याला नाईट क्रॉस C3. Knight cross C3. चेक आहे ना. King E1. त्याला नाईट क्रॉस E4. Bishop D3. क्वीन क्रॉस F5. Rook F1. काय? Rook F1. त्याला रूक FE8. रूक FE8. F3. काय काय F3. F3. हा.
त्याला नाईट C5. बिशप इंटू F5. चेक आहे ना? नाही. नाही. E8 वरती रुक आहे ना? हा तुमचं हे बघ, समोर बिशप आहे E7 वर. स्मिथ B क्रॉस F5. बिशप F6. किंग D1. किंग D1. बिशप क्रॉस A1. B4. G क्रॉस F5. B क्रॉस C5. रूक A D8. रूक A D8. किंग C1. बिशप C3. रुक G1. किंग F8.
A4. हा? A4. रूट E2. King B1. त्याला रूट RD D2. King A2. त्याला रूट क्रॉस C2. King B3. B3. हा. त्याला बिशप F6. F4. त्याला रूट C3. King B4. त्याला रूट B2. रुक. B2. दुसरा रूक आहे ना, हम्म. रूट B2.
किंग F5. A4 वरती पॉन आहे ना व्हाईटचा. हो. बिशप D8. एक मिनिट. झालं Check. मॅच. येस. ओके, 1 मिनिट वेट करा एव्हरीवन. ओके, किरण सर हे करा, मला पोस्ट करा. ओके, मी हे करतो. किरण सर, तुम्ही कोणत्या ह्याला केलं होस्ट? एकच मिनिट. क्रिएटर चेस अकॅडमीला करा. येस. आता तेच तुम्हाला असं. तुम्हालाच करावं लागलं आता. हा. हम्म. येस एव्हरीवन, गेम आवडला सर्वांना? हा. मी छान खेळला. ओके, किरण सर स्क्रीन शेअर करायची एकदा गेमची. ओके एव्हरीवन, आता याच्यामध्ये ना 2 वेळा थोडस मला कन्फ्युजन झालं की एकदा तो बिशप E7 वरती होता, ती पोझिशन आहे ना किरण सर? ओके, आता या पोझिशन मध्ये ना मला थोडस कन्फ्युजन झालं. मी रूक E8 वरती घेतला ना, तर आपण सर्वांनी डिस्कवर्ड अटॅक बघितलाय. येस एव्हरीवन, डिस्कवर्ड अटॅक बघितलाय. तर माझं प्लॅन काय होतं, डिस्कवर्ड अटॅकचं प्लॅन होतं, पण मी इथे थोडस विसरून गेलो की E7 वरती बिशप आहे. त्याच्यामुळे मी इथे नाईट C5 मूव्ह खेळलो. मला वाटलं चेक येतोय डिस्कवर्ड अटॅक मध्ये. E7 वरचं बिशप विसरून गेलतो मी.
आता गेम मध्ये काय यूज केलंय मी, ज्या आपण टॅक्टिक्स बघितल्या आहेत बिगिनर क्लासमध्ये त्या पण यूज केल्या. फोर्क नाईटचा फोर्क आला क्वीन आणि किंग वर आपण बघितलं बिगिनर क्लासमध्ये. टॅक्टिक्स मध्ये लास्ट 2 डेज मध्ये तुम्ही बघितलं असेल की टॅक्टिक्स मध्ये की फोर्क आला होता आपण व्हाईट वरती नाईटचा फोर्क आला आणि क्वीन द्यावी लागली व्हाईटला. ओके, आता सर्वांनी लक्षात घ्या. आता या बिगिनर क्लासमध्ये काय शिकलो आपण ते सांगतो मी तुम्हाला. या बिगिनर क्लासमध्ये आता आपण शिकलो की पीसेस कसे मूव्ह करतात, त्याच्यानंतर रूल्स काय आहेत चेसचे, त्याच्यानंतर ज्या बेसिक टॅक्टिक्स असतात त्या शिकलो आपण. आता याच्या पुढची जे लेवल असते त्याच्यामध्ये आता तुम्ही गेम मध्ये बघितलं असेल मी गेम प्लॅन बनवत होतो. मी जेव्हा अपोनंटचा किंग E1 वरती होता तेव्हा मी काय केलं, माझा रूक E8 ला आणला. तर मी काय करत होतो, गेम प्लॅन बनवत होतो. तर गेम मध्ये प्लॅन कसं करायचं अपोनंटला चेकमेट करण्यासाठी, किंवा अपोनंटचे पीसेस कसे कॅप्चर करायचे. तर याच्या पुढची लेवल जी असते इंटरमिजिएट लेवल, तर त्याच्यामध्ये आता तुम्ही या 10 डेच्या बॅच मध्ये 10 डे मध्ये एक टुर्नामेंट खेळलात प्रॅक्टिसची. याच्या पुढचे जे इंटरमिजिएट लेवलचे क्लास असतात त्याच्यामध्ये तुम्हाला वीकली 3 टुर्नामेंट असतात प्रॅक्टिससाठी लीचेसवर. म्हणजे ट्यूजडेला 8 वाजता, फ्रायडेला 9 वाजता आणि संडेला 3 PM ला. तर असं ओव्हरऑल सगळं मिळून तुमचा स्टडी होता. अजून याच्या पुढच्या लेवलमध्ये तुम्ही शिकता की चेसची ओपनिंग कशी करायची, मिडल गेमचं प्लॅनिंग कसं करायचं, अजून जे ऍडव्हान्स एंड गेमच्या टेक्निक असतात तर त्या आपण शिकतो याच्या पुढच्या लेवलमध्ये. आणि जसं की तुम्ही आता बघितलं की गेम मध्ये मी न बघता पण माझ्याकडून जास्त चुकीच्या मूव्ज नाही झाल्या का, कारण की चेसचा स्टडी केल्यामुळे आपल्या ब्रेनची पॉवर एवढी वाढू शकते की हा गेम आपण न बघता पण खेळू शकतो. पण आपल्या लाईफ मधलं जे डिसिजन मेकिंग असतं ते पण खूप इझी होतं. त्याच्यानंतर आपण इझिली कॅल्क्युलेट करू शकतो की काय केल्याने काय होतं. तर या गेमचा फायदा आपल्याला अशा प्रकारे ब्रेनसाठी आपले होतो. प्लस याच्यानंतर की ऍज अ करिअर म्हणून पण चेस एक बेस्ट ऑप्शन आहे की अकॅडमिक सोबत आपण साइड बाय साइड जर चेस ऍज अ करिअर म्हणून प्रोफेशनल प्लेयर म्हणून जरी आपण आपल्याला चेसचं स्टडी आवडतं आणि आपण चेस आवडतं त्याच्यामुळे चेसचं स्टडी करू शकतो. तर साइड बाय साइड आपण जर ऍज अ करिअर म्हणून पण चेस सुरू ठेवलं तर त्याचे खूप बेनिफिट होतात पुढे स्कूल लेवलला. त्याच्यानंतर स्कूलचे जे टुर्नामेंट असतात स्टेट लेवल, नॅशनल लेवल, या सर्व जिल्हास्तरीय, डिस्ट्रिक्ट लेवल याच्यामध्ये. तर ऍज अ प्लेयर म्हणून पण आपण चांगली अचिव्हमेंट करू शकतो चेस मध्ये. ओके, तर हे जे इंटरमिजिएट लेवलचे क्लास असतात तर याचे लाईव्ह क्लास याच्याबद्दलचे डिटेल्स तुम्हाला बॅच ग्रुप मध्ये भेटतील. ते वेनसडे आणि थर्सडेला असतील. आणि आजचं सेशन कसं वाटलं आणि आपला क्रिएटर चेस अकॅडमी मधला एक्सपिरियन्स कसा वाटला तुम्हाला शिकवण्याचा, किंवा सरांचा जो शिकवण्याची पद्धत आहे ती कशी वाटली, किंवा स्टेप बाय स्टेप जे तुम्ही लर्निंग केलं की बरोबर डे 1 ला तुम्ही पीसेसची मुवमेंट शिकला, त्याच्यानंतर प्रत्येक दिवसाला तुम्हाला वेगळा स्टडी होता. तर याबद्दल आणि आजच्या डे बद्दल किंवा आज ब्लाइंड फोल्डचा एक्सपिरियन्स कसा वाटला, तर याबद्दल कोणाला काही शेअर करायचं असेल तर हँड रेज करा. येस अर्जुन. 9 का 15 ला आहे. काय अर्जुन? सर टुर्नामेंट कधी आहे? 9 तारखेला आहे का 15 तारखेला आहे?
अर्जुन मी आता टुर्नामेंट झालेलं, आता मी जे पुढचे क्लास आहेत ना त्याच्या टुर्नामेंट बद्दल बोलतोय. आता याच्यामध्ये जे जे B33 बॅच मधून आहेत त्यांचा आज लास्ट डे आहे क्लासचा, B33 मधून. तर बिगिनर क्लास कंप्लीट झाल्यावरती इंटरमिजिएट लेवलचे क्लास ते स्टुडंट जॉईन करू शकता. आणि काय होतं की आता तुमचं बिगिनर कंप्लीट झालंय तर जेवढ्या लवकरात लवकर तुम्ही पुढचे क्लासेस सुरू ठेवता तर तुम्हाला म्हणजे तुम्ही काही विसरत नाही बिगिनर लेवल मध्ये शिकलेलं. ओके अर्जुन, समजलं? मी नेक्स्ट बॅचच्या बद्दलच सांगतोय टुर्नामेंट की प्रॅक्टिस Yes, sir. टुर्नामेंट असतात. ओके, जर कोणाच्या पॅरेंट्सला वगैरे काही शेअर करायचं असेल किंवा काही विचारायचं असेल तर विचारू शकता किंवा बोलू शकता. ओके, आज मेसेज वाचलेलं सर्वांनी ग्रुपमध्ये की पॅरेंट्स आहेत सर्वांच्या सोबत. जर कोणाला काही शेअर करायचं असेल तर शेअर करू शकता. आणि आजच्या गेम बद्दल, ब्लाइंड फोल्डचा गेम बघितलं सर्वांनी, त्या गेम बद्दल पण जर कोणाला काही बोलायचं असेल विचारायचं असेल तर विचारू शकता. स्मिथ अनम्यूट करायचंय. स्मिथ, कसा वाटला एक्सपिरियन्स आजचा गेम खेळताना? सर मस्त वाटलं. मजा आली गेम खेळायला? हा. ओके, व्हेरी गुड. येस, कोणी हँड रेज केलता आता? अर्जुन येस सर. हँड रेज केलता का? येस सर. येस अर्जुन. सर तुम्ही ब्लाइंड फोल्ड कस काय शिकले? ते सांगितलं ना अर्जुन की चेसचा स्टडी आपण जसं कंटिन्यूस करत राहतो तर त्याच्यामुळे आपल्या ब्रेनची कॅपॅसिटी एवढी वाढते की आपली मेमरी पॉवर, की चेसचं ब्लाइंड फोल्ड खेळण्यासाठी सर्वात महत्वाचं काय आहे तुम्हाला माहिती पाहिजे, पीसेस कोणत्या कोणत्या स्क्वेअर वरती आहेत. म्हणजे ते Yes, लक्षात, ज्या मूव्ह झालेल्या आहेत त्या आपल्याला लक्षात ठेवता आलं पाहिजे. तर त्याच्यासाठी मेमरी पॉवर इम्पॉर्टंट असते. तर हे सगळं आपल्याला चेसचा स्टडी करून ऑटोमॅटिकली पुढे जाऊन आपण खेळू शकतो ब्लाइंड फोल्ड. मी कस काय इम्प्रूव्ह करू सर? आता आता अर्जुन मला सांग, तू कोणत्या बॅच मधून आहे? बॅच 33 का 34? 33. ओके, आता आज लास्ट डे आहे. आता याच्या पुढचे जे क्लासेस असतात ना आणखीन कंटिन्यू करायचं स्टडी चेसचं आणि ऑटोमॅटिकली मग क्लासेस मधून आपला जो गेम आहे तो इम्प्रूव्ह होतो. येस सर. येस दर्शिता. ज्यांची बॅच 34 आहे त्यांचा पण आज सर लास्ट डे आहे का? नाही नाही, ज्यांची बॅच 34 आहे त्यांचे अजून 10 डे रिव्हिजन होईल ना. ओके. यस, अजून कोणाला काही विचारायचंय, कोणाचे काही प्रश्न असतील, पॅरेंट्सला काही शेअर करायचं असेल तर शेअर करू शकता किंवा पॅरेंट जे असतील त्यांना काही विचारायचं असेल तर विचारू शकता. ओके, काय ओके, इन जनरल जरी कोणाचे काही प्रश्न असतील ते विचारू शकता. काही विचारायचंय कोणाला? यस चेतन. सर आज आमचा लास्ट डे आहे. बॅच 33 मधून आहे का चेतन तू? हा सर. हा, आज 33 बॅचचा लास्ट डे आहे. मग पुढे काय करायचं सर आता? आता याच्या पुढचे जे क्लासेस असतात इंटरमिजिएट लेवलचे, आता तुमचं बेसिक शिकून झालं. आता तुम्हाला इथून पुढे अजून की गेम वाढवण्यासाठी, गेम इम्प्रूव्ह करण्यासाठी याचं पुढचं जे स्टडी असतं तर ते गेम एनालिसिस, त्याच्यानंतर मिडल गेम प्लॅनिंग, अजून ऍडव्हान्स एंड गेम, मग याचं प्रशिक्षण याच्या पुढे जी इंटरमिजिएट लेवलचे क्लासेस असतात तर ते सुरू करायचे. फीज सर? याची जी फीज आहे इंटरमिजिएट क्लासची मंथली 1000 रुपये आहे आणि 3 महिन्यांचे एकदम भरल्यावरती 2500 आहे.
बर सर ओके जॉईन झाल्यावर मेसेज करा. जर उद्या message बॅच करा सर. बॅच ग्रुप मध्ये डिटेल्स येऊन जातील की याच्या पुढची जी बॅच आहे त्याच्यामध्ये डिटेल्स येऊन जातील. बाकी सर्वांना क्लासेस आवडले आपले? मजा आली क्लासेस अटेंड करायला, शिकायला सर्वांना? ओके, व्हेरी गुड एव्हरीवन. ओके चला बाय, गुड नाईट मग, आणि ऑल द बेस्ट सर्वांना. बाय एव्हरीवन, गुड नाईट.